पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक 2026च्या अनुषंगानं निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला असताना वेगवेगळ्या प्रभागांमध्ये जे इच्छुक उमेदवार आहेत ते उमेदवार नागरिकांना मतदारांना आपली ओळख करून देत असताना मतदारांना आपला नेमका उमेदवार कसा असावा, भविष्यातील आपला नगरसेवक कसा असावा, भावी नगरसेवक कसा असावा या संदर्भात खराळवाडी प्रभाग क्रमांक 9 मध्ये आपण आहोत। सांगावा न्यूजच्या माध्यमातून खराळवाडी प्रभाग क्रमांक 9 मधील नागरिकांची आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। मतदार म्हणून त्यांना त्यांचा उमेदवार नगरसेवक कशा पद्धतीने असायला पाहिजे त्या संदर्भात त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। दादा, तुम्ही खराळवाडीमध्ये राहताय का? हो, आम्ही खराळवाडीमध्येच आहे, रहिवासी आहे आम्ही। आता सध्या महानगरपालिकेची निवडणूक चालू आहे। हो, काय कसं वाटतंय खराळवाडीत कसा उमेदवार पाहिजे तुम्हाला? खराळवाडीत एक स्थानिक उमेदवार, शिकलेला उमेदवार, काम करण्यासारखा उमेदवार, डेव्हलपमेंटसाठी बोलणारा उमेदवार, हा असा एक उमेदवार आम्ही इच्छुक आहेत त्या गोष्टीसाठी। काय वाटतंय सध्या आता खराळवाडीमध्ये बदल पाहिजे का? हो, बदल तर पाहिजे, नक्की पाहिजे बदल पाहिजे। हा, कारण बाकी काहीच नाही, याचा स्थानिक असा उमेदवार कोणच नव्हता। आम्ही यांच्याकडेच बघतोय आता की एखादा स्थानिक उमेदवार आम्हाला भेटला। हा, आम्ही भरपूर वर्षापासून वाट बघत होतो आणि ते आता आम्हाला भेटायची शक्यता वाटायला लागली। पाण्याचा खूप त्रास आहे, आमचे पोरं बाळ कामाला पण नाहीयेत आणि त्यासाठी आम्हाला असं वाटतंय की आमच्या जातीमध्ये आमचा एक उमेदवार यायला पाहिजे। सध्याच्या प्रभागातील समस्या आहेत, मग मागच्या जे विद्यमान नगरसेवक होते त्यांनी सोडवल्या की नाही? नाही ना, सोडवलेले नाहीयेत, कारण का आमच्या लोकांना येऊनच दिलेलं नाही कोणी, तर काय करणार आम्ही? यावेळेस काय वाटतंय तुम्हाला? आम्हाला असं वाटतं आमचा उमेदवार यायला पाहिजे, यावेळेस बदल व्हायलाच पण पाहिजे, बदल व्हायला पाहिजे, व्हायला पाहिजे। विविध पक्षाचे, विविध संघटनेचे लोक इच्छुक उमेदवार आहेत, पण तुम्हाला कोण वाटतंय की आता बदल हवाय, तर कोण उमेदवार आता कॅपेबल आहे? केपेबल उमेदवार सागर गोपाळ सूर्यवंशी हे केपेबल उमेदवार, कारण ते शिक्षित वगैरे आहेत, काम केलेले, पत्रकारिता वगैरे केलेले आहेत, त्यामुळे त्यांना लोकल लेवलवर हे असणार आहे की बाबा काय ह्यांना डेव्हलपमेंट पाहिजे, कसा डेव्हलपमेंट पाहिजे ह्यांना, या गोष्टीचं त्यांना ज्ञान असणार आहे, त्यासाठी तेच पाहिजेत आता एक उमेदवार म्हणून। आणि अजून एक उमेदवार आहेत, मंगोडेकर एक उमेदवार आहेत आणि एक कंचन वाघमारे म्हणून एक उमेदवार। अशी हा जो पॅनल आहे पूर्ण, हा पॅनल चांगला वाटला मला। एक काय सांगाल, आता सध्या प्रभाग क्रमांक 9 खराळवाडीमध्ये आहोत, सध्या प्रभागातली परिस्थिती काय आहे? तुम्हाला बदल हवा आहे का तेच उमेदवार पाहिजेत? अगदी नाही, सध्या तर यावेळेस आम्हाला बदल हवाय, कारण जे कोणी गेल्या वेळेसचे जे नगरसेवक होते त्यांनी जेव्हापासून निवडून गेलेत तेव्हापासून ह्या एरियात कोणी डुकूनही पाहिलेलं नाहीये आणि कुणी आलेही नाहीयेत। आता जेव्हा इलेक्शन आले त्यावेळेस त्यांचे चेहरे आम्हाला परत दिसायला लागले, तर आम्हाला तो चेहरा नकोय। आम्हाला नवीन उमेदवार, नवीन संधी, आणि जे कोणी असतील त्यांनी आमचे काम केले पाहिजेत। प्रभाग क्रमांक 9 हे मोठा वॉर्ड आहे आणि आम्हाला युवा लीडर पाहिजे। युवा लीडर म्हणजे हे नाही की चौकात चौकात जी पोरं थांबतात, पहिली गोष्ट चौकात चौकात पोरं थांबतात, ते फक्त कार्यकर्त्यांचं कामं करतात, कामाधंद्याला जातात, मेन मुद्दा हे होय। दुसरी गोष्ट, आम्हाला युवा असं पाहिजे जे 40 कंप्लीट झाल्यानंतर मॅच्युअर असतो है ना, ते 40 वयात माणसाला मॅच्युरिटी येते। जर जेव्हा आम्ही सर्वे केला तर भरपूर लोक इच्छुक आहेत आणि 40 वर्षाच्या खालची लोक पण इच्छुक आहेत, नावं घेत नाही, पण आम्हाला जे काम करायचं आहे युवासाठी म्हणा, लोक सगळेजण जे जेव्हा बाईट देतात व काही सांगतात ते म्हणतात की आम्ही गटरचं काम करणार, लाईटीचं काम करणार, पाणीचं काम करणार, हे तर सगळे कॉर्पोरेटर करणार, सगळे लोक करणार, हे तर तुमचं बेसिक काम आहे। म्हणजे युवासाठी जे काम करायचं आहे, जे चौकात चौकात पोरं थांबतात त्यांचं जे वय, ते वय संपलं नाही पाहिजे, जे नशेमध्ये जातात लोक, त्याच्यासाठी आम्ही सगळे आमचे मित्र परिवार म्हणा या स्थानिक लेवल आम्ही विचार केलाय, सागर सूर्यवंशींचं ह्याचं नाव आम्हाला पुढे आलेलं आहे। म्हणजे जे काय चौकात चौकात लोक थांबलेले आहेत, व्यसनाधीनता वाढलेले आहे, ते व्यसनाधीनता नष्ट करण्यासाठी आणि रोजगाराच्या दृष्टीने येस मुक्त व्हायला पाहिजे आणि त्यांना कामं भेटले पाहिजे। त्या दृष्टीने आपण युवा जे 40 म्हणतात ते 40 वय हे परफेक्ट आहे। मग सर्वे जेव्हा केलं त्या वयाच्या गटामध्ये सागर सूर्यवंशी बसतोय आणि त्याने शिक्षण घेतले म्हणा, पत्रकारचं काम करतोय, तो बघ भाजपचं त्याच्याकडे एक पद आहे, त्याप्रमाणे त्या सुटेबल पद जो म्हणतो ना त्यासाठी तो परफेक्ट आहे। भारतीय जनता पार्टीकडून प्रभाग क्रमांक 9 अनुसूचित जाती या प्रवर्गाकडून अनेक उमेदवार इच्छुक आहेत।
तर सागर सरांनी भारतीय जनता पार्टी किंवा हिंदुत्वासाठी काय काम केले तेच कसे प्रमुख दावेदार आहेत तुम्हाला काय वाटतंय? बघा, हे जो प्रभाग आहे सगळे जाती एक आहेत पहिलं म्हणा. त्यांनी सगळ्या जातींसाठी काम केलेलं आहे, सगळ्यांच्या घरोघरी जाऊन मदत केलेलं आहे. एक छोटंसं एक्झाम देण्या शाळेत आमचा एक प्रॉब्लेम झाला होता, तिथं लहान पोरांसाठी काहीतरी त्रास होत होता, टीचर लोक त्यांना सपोर्ट करत नव्हते, पण आम्ही जाऊन तिथं भांडण नाही केली, पण आम्ही एक कॉल दिला सागर सूर्यवंशीला की आम्हाला असा असा त्रास होत आहे. मग त्यांनी एज्युकेशन जे मंत्री आहेत त्यांच्याशी बोलणं केलं आणि तो आमचा जो प्रॉब्लेम होता तो सॉल्व्ह केला. यासाठी तुम्हाला सागर सूर्यवंशी हो, नगरसेवक म्हणून पाहिजे. येस. खराडवाडी प्रभाग क्रमांक 9 मध्ये आपण स्थानिक नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. स्थानिक नागरिकांनी ज्या प्रतिक्रिया दिल्यात त्या अनुषंगानं आता आपण थेट उमेदवारांनाच भेटायला आलोय. तर उमेदवारांचं पण नेमकं काय म्हणणं आहे ते देखील आपण जाणून घेऊयात. माझं नाव सागर गोपाळ सूर्यवंशी पेशणे, मी पत्रकार आहे. पत्रकारितेच्या मार्फत मी आजपर्यंत बरंच समाजकार्य केलेलं आहे. मूलभूत सुविधा लोकांपर्यंत पोहोचवण्याचं बरंचसं कार्य केलेलं आहे. जर मला उमेदवारी दिली आणि मी जर निवडून आलो प्रभागातून नगरसेवक बनण्याची जर संधी लोकांकडून मला मिळाली तर या प्रभागातील प्रभाग क्रमांक 9 मधील सगळ्या मूलभूत सुविधा लोकांपर्यंत पोहोचवायचं उत्तम काम करेन. त्याच्यातून स्मार्ट सिटी अंतर्गत खराडवाडीला कसं डेव्हलप करता येईल, गांधीनगर कसं डेव्हलप करता येईल, इतर जे अनडेव्हलप आजपर्यंत जे प्रभाग आहेत ते कसे डेव्हलप करता येईल याच्यावर मी बरंचसं काम करेन. सामाजिक एकोपा निर्माण करण्याची संधी यातून मला करता येईल. तुम्ही खराडवाडी प्रभाग क्रमांक 9 मधून अनुसूचित जाती या प्रवर्गातून इच्छुक आहात भारतीय जनता पार्टीकडून. पण भारतीय जनता पार्टीकडून असे अनेक उमेदवार इच्छुक आहेत, तर तुम्हालाच का उमेदवारी भारतीय जनता पार्टीने द्यावी? त्याबद्दल तुमचं पार्टीबद्दल किंवा हिंदुत्वाबद्दल काय कार्य आहे का? आज एवढी लोक जर तुम्हाला दिसत आहेत माझ्या मागे, हीच माझी ताकद आहे आणि यांच्या जीवावर बोलतो की भारतीय जनता पार्टी मला तिकीट देणार, मी निवडून पण येईल. परंतु असे काय ठळक काम आहेत तुम्ही केलेले आहेत पण तुम्ही दाखवलेले नाहीत, पण ही कामं केलेली आहेत. हा, मी बराच वेळा आपल्या खराडवाडी विभागातील बऱ्याच नागरिकांच्या ज्या समस्या आहेत पर्सनल लेवलवर मी आयुक्तांशी बोलून अधिकाऱ्यांशी बोलून पालिकेतून सॉल्व्ह करून दिलेले आहेत. जसं जिनवाल फॅमिली झालं, मनोज पवार म्हणून आहेत, त्यांचे बरेचसे काही प्रॉब्लेम्स होते. बरेच लोक आहेत अशी, म्हणजे मोजता येणार नाही अशी लोक आहेत, त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहेत आणि ते वैयक्तिक मला लोकांचं प्रेम इथं लाभतं. जेवढ्या महापुरुषांच्या जयंत्या आहेत ह्या मी नेहमी साजरा करत असतो. त्यातून सगळ्यात मेन म्हणजे बाबासाहेब विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या वेळेस दरवर्षी पाणी बॉटल वाटप आणि अन्नदान किमान 11,000 लोकांपर्यंत पोहोचायचं आपण काम करतो आणि हे सातत्याने मी करत राहील, हे शाश्वती. भारतीय जनता पार्टीच्या पदावर असताना तुम्ही काय काम केलेलं आहे, कुठल्या पदावर होते? 2017 पासून मी भारतीय जनता पार्टीमध्ये कामगार मोर्चावर पश्चिम महाराष्ट्र सोशल मीडिया प्रमुख म्हणून माझी जबाबदारी होती. त्याच्यानंतर मी पिंपरी चिंचवड पिंपरी विधानसभेला पिंपरी दापोडी मंडल अध्यक्ष म्हणून कार्यभार होता माझ्याकडे. तर त्यामार्फत मी पक्षाचं भरपूर काम केलेलं आहे आणि पक्षाला जिथं कमी तिथं आम्ही आयुष्यभर काम केलेलं आहे पक्षाचं. प्रभाग क्रमांक 9 इतर मागासवर्ग या गटातून 9ब या गटातून माझी पत्नी अनिताताई संजय मंगोडेकर ही इच्छुक असून मी भारतीय जनता पार्टीकडे पक्षाकडे उमेदवारी मागितलेली आहे. 2017 साली मी या प्रभागाचा उमेदवार होतो. मी म्हणजे ओबीसी मधूनच लढलो. मला साधारणतः या प्रभागातून 7,000 मतं पडलेली आहेत आणि लोकांपर्यंत मी पोहोचलेलो आहे. 36 वर्षापासून या पार्टीचं मी काम करतोय. मला नाही वाटत माझ्या इतकं काम, म्हणजे इतकं अविरत काम आणि न थांबता काम कोणी केलं असेल या शहरामध्ये. आणि शहरातली सगळी पदं मी पक्षाची भूषवली आहेत, अध्यक्षपद सोडून. 2दा मी सरचिटणीस झालो, त्याच्या आधी मी 2दा युवा मोर्चा अध्यक्ष होतो. आणि माझ्या या सगळ्या कार्यामध्ये माझी पत्नी माझ्यासोबत आहे. म्हणजे महिला बचत गट असतील किंवा महिला सक्षमीकरणासाठी जे काही कार्यक्रम असतात त्याच्यात ती पूर्णपणे माझ्या बरोबर असते. त्यामुळे तिला कार्याची आवड आहे, तिला खूप वेळ पण देते समाजात. त्यामुळं मी यावेळेस विचार केला की एखाद्या वेळेस मला संधी नाही मिळू शकत तर माझ्या पत्नीला मिळू शकेल, कारण माझ्या पार्टीमध्ये खूपच इच्छुक आहेत आणि ओपनमध्ये इच्छुक बरेच असल्याने सगळ्यांशी जेव्हा चर्चा केली तर महिला उमेदवार आमच्याकडे कमी असल्यामुळे मी माझ्या घरातून माझ्या पत्नीला या ठिकाणी विचार करतो आणि इच्छुक म्हणून आहे. या प्रभागाची जी अवस्था पाहतोय आम्ही मागच्या 35 वर्षापासून, इथे जी सत्ता आहे पाचवी ही राष्ट्रवादी आणि काँग्रेस पूर्वी. आता तुम्ही जर हा प्रभाग पाहिलात तर इथे काहीच विकास असा झालेला नाहीये. रस्ते असतील, ड्रेनेज असेल, 30-30 वर्ष जुने ड्रेनेजच्या लाईन आहेत. एक पाऊस झाला की अख्ख्या घरांमध्ये लोकांच्या पाणी शिरतं आणि खूप तारंबळ उडते. आणि इथले रस्ते तर खूप असेच आहेत सगळे. आणि
मुख्य प्रश्न जो आहे पाण्याचा आहे. आज इथे पाणी जे आहे रात्री 3 वाजता 2 वाजता येतं आणि ही छोटी बैठी घर आहेत, त्यामुळे पाणी हे भरून ठेवावं लागतं. यांच्याकडे कुठल्या पाण्याच्या टाक्या नाहीयेत. म्हणजेच महिलांना रात्री 2:30-3 वाजता उठावं लागतं जेव्हा पाणी येतं. हे वाट बघावी लागते की आता पाण्याचा आवाज आला की मग जाऊन पाणी भरणं, आणि रोजची ही कसरत महिलांची आहे. त्यामुळं आणि 7च्या आधी पाणी जातं. म्हणजे विचार करा महिलांच्या आरोग्यावरती याचा किती विपरीत परिणाम होत असेल. आणि हे अविरत मागच्या 7-8 वर्षापासून चाललंय. याच्यावरती कुठलाच नगरसेवक इथं निवडून आलेला लक्ष नाही दिलं आणि महिलांचे हाल त्यांनी केलेत. बऱ्याच महिलांना या गोष्टीमुळे आजार पण आलेला आहे. खूप गंभीर बाब आहे, त्याच्यावरती मी काम करणार आहे. माझी मिसेस त्याच्यावरती काम करेल. आणि ताई सरांनी सांगितलं की खरं म्हणजे पाण्याचा प्रश्न म्हणलं की महिला भगिनीला जास्त फेस करावं लागतं. त्यासाठीच तुम्ही महिलांचं प्रतिनिधित्व करत आहात. हो, कारण मी स्वतः फेस करते ना. पहाटे पाणी 2:30-3ला पाणी येतं आणि सकाळी 7-7:30च्या अगोदर जातं आणि दिवसाआड येतं. शिवाय मग कसं करणार आम्ही? एक तर झोप होत नाही, काही नाही, आरोग्यावर परिणाम होतो आणि हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला पाहिजे ना. त्या स्थानिक नगरसेवकांनी आता इतक्या वर्षात काही या गोष्टीवर काही केलंय का काम त्यांनी? आता जर आम्ही इच्छुक आहोत, आम्हाला संधी मिळाली तर आम्ही या भागातल्या विविध समस्या ज्या आहेत त्या आम्ही सोडवायचा प्रयत्न करू. मुलांना रोजगार असू द्या, कोणती लायब्ररीचे असू द्या, आणि या खरावाडी भाग 27 वर्ष झाले मी लग्न करून या एरियात आले. हा रोड जसा आहे तसाच आहे. काही बदल नाही, काही डेव्हलपमेंट नाही, काहीच नाही. व्हायला पाहिजे होतं. तुम्ही प्रभागामध्ये फिरलात, नागरिकांना काय वाटतं यावेळेस बदल पाहिजे असं त्यांच्या भावना आहेत? काय जाणून घेतलं भावना? आहे बदल व्हायला हवं असं नागरिकांची इच्छा आहे यावेळेस. ताई, तुम्ही प्रभाग क्रमांक 9 मधून उमेदवार म्हणून इच्छुक आहात. सध्या परिस्थिती काय प्रभागाची आणि तुम्हाला काय बदल करायचा आहे प्रभागाचा? बघा, आता भाऊंनी सांगितलंच तसं की जे काही रस्ते आहेत, पाण्याचा प्रॉब्लेम आहे, वीजचा प्रॉब्लेम आहे, चेंबरचा प्रॉब्लेम आहे, तसं त्यांनी तर तुम्हाला स्पष्टच केलेलं आहे. तसं पाहायला गेलं तर आता इथे जे पहिले नगरसेवक होते हे कोणी इथे आतापर्यंत फिरकलेले नाहीयेत. एकच प्रश्न आहे महिलांचा. जेव्हा आम्ही महिलांना भेटतो त्यांचा एकच प्रश्न आहे की आम्ही पूर्ण कंटाळलोय, आम्हाला आता पूर्णतः इथला एक नगरसेवक आमच्या मनाद्वारे हवाच आहे. तसं लोकांची जी उत्सुकता आहे सांगण्याची की बाबा हा नक्कीच आम्ही इथे काहीतरी करू, असं त्यांच्याकडून आम्हाला तसं तर बदल आलेला आहे. तुम्ही कुठल्या पक्षाकडून इच्छुक आहात आणि सांगा त्यामध्ये? मी भाजप याच पक्षाकडून उत्सुक आहे आणि माझं नाव कांचन वाघमारे. मी बांधकाम कामगार श्रमिक सेना या संघटनेमध्ये गेली 12 वर्ष झालं काम करत आहे आणि हा खरं तर कामगार वर्ग आहे. त्या कामगार वर्गासाठीच आम्ही खरं तर काम करत आहोत. तसं पाहायला गेलं तर हॉस्पिटल झालं, घराचे प्रॉब्लेम झाले किंवा विधवा महिलांचे प्रॉब्लेम झाले, जे काही पेन्शन योजना असतील या सर्व आपण त्या लोकांपर्यंत पोहोचवतो. या प्रभागामध्ये याच पॅनल म्हणजे जे काही आता उमेदवार बोलले, ताई बोलल्या, भाऊ बोलले, हेच पॅनल आम्ही खरं तर आम्हाला एक संधी दिली तुम्ही सर्वांनी, तर नक्कीच आम्ही यामध्ये जे काही महिलांचे प्रॉब्लेम आहेत, जे आता स्थानिक लोकांना जे प्रॉब्लेम येतात ते नक्कीच प्रयत्न करू आम्ही सोडवण्याचा. नागरिकांच्या हातात आहे बदल घडवण्याचा. नागरिकांना एवढंच आव्हान असेल माझं की त्यांनी पण थोडाफार विचार करायला हवाय की आपण नक्की काय केलं पाहिजे. कारण बऱ्याच ठिकाणी आम्ही पाहतो की त्यांना दबाव वगैरे ह्या गोष्टी दिल्या जातात, पण आपल्याला कितपत कळतं की चांगलं आहे बाबा हे त्यांनी पण विचार करून केलं पाहिजे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक 2026च्या अनुषंगानं प्रभाग क्रमांक 9 खराळवाडी, नेहरू नगर, त्याचबरोबर विठ्ठल नगर आणि गांधीनगर हा जो परिसर आहे या परिसरांमधील काही नागरिकांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेतल्या. तर त्या नागरिकांच्या म्हणण्यानुसार त्यांना असं वाटतं की या प्रभागामध्ये नवीन उमेदवाराला संधी दिली पाहिजे आणि नवीन उमेदवार कोण पाहिजे ते त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे की सुशिक्षित असं व्यक्तिमत्व आणि प्रभागाचा सर्वांगीण विकास करेल असं व्यक्तिमत्व त्यांच्या समोर सागर सूर्यवंशी यांच्या माध्यमातून दिसत आहे. त्यांना असं वाटतंय की पत्रकारितेमध्ये उत्तम असं काम करणारा, या शहराची सर्वांगीण जाण असणारा, सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच क्रीडाविषयक जाण असणारा एक पत्रकार प्रतिनिधी म्हणून आपल्या प्रभाग क्रमांक 9चं जर का प्रतिनिधित्व करत असेल तर सागर सूर्यवंशी यांच्यासारख्या सुशिक्षित, वेल एज्युकेटेड व्यक्तिमत्वाला आपण यावेळेस निवडून द्यावं असं इथल्या स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे. आपण जनमत, लोकांचं मत जाणून घेतलेलं आहे. सांगावा न्यूज साठी विनय सोनवणे, खराळवाडी, पिंपरी चिंचवड.